नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ला अनुसरून बाल मानसशास्त्र या विषयाची तयारी करत आहोत। यामध्ये आपण संपूर्ण सार जो काही बाल मानसशास्त्राचा आहे तो इथं आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये म्हणजेच क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये आपण इथं पाहत आहोत, अभ्यासत आहोत आणि हा या सिरीजचा भाग दुसरा आहे। तर पहिल्या पार्टला अगदी उत्तम असा प्रतिसाद मिळाला, सर्वांना ती आवडली जवळपास, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा सेकंड पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। जसे की मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की हे तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं आहे, तयार व्हायचं आहे, रेडी व्हायचं आहे। कारण तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्याची ही पोच पावती आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि यातूनच तुम्हाला समजेल की बाल मानसशास्त्राचा जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे तो तुमच्या कितपत उपयोगी पडणार आहे। कारण तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी ह्या मेमराइज झालेल्या असायला पाहिजेत, जास्तीत जास्त बाबी ह्या माहीतच असायला पाहिजेत। कारण तुम्ही काही प्रश्नांना गेस करू शकत नाही, त्यांचं डायरेक्टली आन्सर तुम्हाला माहीत असणं गरजेचं ठरतं। तर त्या दृष्टीने हा जो भाग आहे सेकंड पार्ट तो देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो, जसे की मी नेहमी म्हणतो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडून बेल आयकन क्लिक करा, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत अप टू डेट राहाल। चला तर स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता होय। ही बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली? कोणी केली आहे? उत्तर आहे स्टर्न यांनी। बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता होय, ही स्टर्न यांनी केलेली व्याख्या आहे। बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांताचे जनक कोण आहेत किंवा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडला किंवा बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांताचे जनक स्पियरमन। डॅश यांच्या मते बुद्धिमत्तेचे घटक स्वतंत्रपणे कार्यरत नसून ते समूहाने कार्य करतात। कोणाचं मत आहे? थॉमसन यांच्या मते बुद्धिमत्तेचे घटक हे स्वतंत्रपणे कार्यरत नसून ते समूहाने कार्य करतात। पुढचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? महत्त्वाचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? आठवणीत राहू द्या, पीटर सॅलोव्हे व जॉन मेयर या दोघांनी सर्वप्रथम भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली। पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमापनाचा जनक कोणास मानले जाते? कोणास मानले जाते? अल्फ्रेड बिने। अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापनाचा जनक मानले जाते। अल्फ्रेड बिने यांनी डॅश यांच्या समवेत पहिली 30 प्रश्नांची बुद्धिमत्ता चाचणी तयार केली। कोणासोबत मिळून? उत्तर आहे सायमन यांच्यासोबत। अल्फ्रेड बिने आणि सायमन यांनी मिळून पहिली 30 प्रश्नांची बुद्धिमत्ता चाचणी तयार केली। पुढचा प्रश्न, विल्यम स्टर्न यांनी मानसिक वय व शारीरिक वय यावरून बुद्धिमत्ता समजते असे सांगितले, त्यासाठी त्यांनी डॅश संज्ञा वापरली। कोणती? त्यांनी मानसिक गुणोत्तर ही संज्ञा वापरली। मानसिक गुणोत्तर यासाठी बुद्धी गुणांक ही संज्ञा कोणी वापरली? कोणी वापरली? तर टर्मन यांनी मानसिक गुणोत्तरासाठी बुद्धी गुणांक ही संज्ञा वापरली। व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व होय, ही व्याख्या कोणाची आहे? कोणाची आहे? ही जी किंबल यांची व्याख्या आहे। यांनी व्यक्तिमत्वाची ही अशी व्याख्या केली आहे की व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व होय। मित्रांनो, मी प्रत्येक गोष्ट रिपीट करत आहे, प्रत्येक गोष्ट मी जोर देऊन बोलत आहे। त्याचा एवढाच उद्देश आहे की तुम्हाला या सर्व गोष्टी आठवणीत राहाव्यात आणि चांगल्या तुमच्या परीक्षेमध्ये त्यांचं इम्पॉर्टन्स वाढावं। ठीक आहे।
पुढचा प्रश्न आहे, नवीन अनुभव लक्षात ठेवण्यासाठी पूर्वीच्या अनुभवाचे अडथळे येतात, त्यामुळे जे विस्मरण होते त्यास डॅश म्हणतात. काय म्हणतात? त्यास पुरोगामी निरोधन म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे की नवीन अनुभव लक्षात ठेवण्यासाठी पूर्वीच्या अनुभवाचे अडथळे येतात, त्यामुळे जे विस्मरण होते त्याला पुरोगामी निरोधन म्हणतात. अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय. ही अवधानाची व्याख्या कोणी केली? टिचनेर यांनी केलेली आहे. टिचनेर यांच्या मते अवधान म्हणजे जाणीवेचे केंद्रीकरण होय. डॅश यांच्या मते इतर लोकांशी संपर्क निर्माण करणाऱ्या क्षमतेचे नाव भाषा आहे. कोणाचं मत आहे? तर ब्राउनफील्ड यांचं असं मत आहे. यांची ही व्याख्या आहे की लोकांशी म्हणजे इतर लोकांशी संपर्क निर्माण करणाऱ्या क्षमतेचे नाव काय आहे? भाषा. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचा बहुघटक किंवा संख्यात्मक सिद्धांत ज्याला उपपत्ती असे पण म्हणतात, तर हा सिद्धांत कोणी मांडला? थॉर्न डाईक यांनी मांडलेला आहे बुद्धिमत्तेचा बहुघटक किंवा संख्यात्मक सिद्धांत. पुढचा प्रश्न आहे, डॅश यांनी मांडलेल्या समाजमिती तंत्रात व्यक्तीचे समूहातील स्थान पाहिले जाते. उत्तर आहे जे मोरेनो यांनी समाजमिती तंत्र जे मांडलं त्यामध्ये व्यक्तीचे समूहातील स्थान पाहिले जाते. विधान आहेत बघा. पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे आणि पर्सोना या शब्दाचा अर्थ गुणवैशिष्ट्ये असा होतो. तर यातील तुम्हाला कोणतं विधान चुकीचं वाटतं का दोन्ही विधाने बरोबर आहेत? तर उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे. पर्सोना या शब्दाचा अर्थ गुणवैशिष्ट्य असा होत नाही, कारण पर्सनॅलिटी म्हणजे काय तर व्यक्तिमत्व, आणि हा व्यक्तिमत्व शब्द पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. याचाच अर्थ काय होतो की पर्सोना या शब्दाचा अर्थ काय होईल? मित्रांनो, आपण येथे मानसशास्त्रज्ञांनी जे बुद्धिमत्तेचे वर्गीकरण केलेले आहे त्या आधारे जे काही बुद्धी गुणांक आहेत आणि त्याचं पर्सेंटेज आहे आणि त्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण इथं अभ्यासत आहोत. तर पहिला प्रकार आहे बघा अलौकिक किंवा प्रज्ञावंत. तर यांचा जो बुद्धिगुणांक आहे तो 140 व त्यापेक्षा अधिक असतो आणि यांचं एकूणामध्ये जे पर्सेंटेज आहे ते 1.5% आहे. म्हणजे एकूण मानवामध्ये जे अलौकिक किंवा प्रज्ञावंत व्यक्ती आहेत त्यांचं 100 पैकी 1.5% प्रमाण ह्या एकूण माणसांमध्ये आहे आणि त्यांचा बुद्धिगुणांक किती असतो? 140 व त्यापेक्षा अधिक. दुसरा प्रकार आहे असामान्य. यांचा जो बुद्धिगुणांक आहे तो 130 ते 139च्या मध्ये असतो आणि यांचं शेकडा प्रमाण आहे 3.5%. कुशाग्र बुद्धिमत्तेचे जे व्यक्ती असतात त्यांचा बुद्धिगुणांक हा 120 ते 129च्या मध्ये असतो आणि त्यांचं जे शेकडा प्रमाण आहे ते 9% आहे. शीघ्र बुद्धीची जी माणसे असतात त्यांचा जो बुद्धिगुणांक आहे तो 110 ते 119च्या मध्ये असतो आणि त्यांचं शेकडा प्रमाण 15% आहे. सामान्य बुद्धीच्या माणसांचा जो बुद्धिगुणांक आहे तो 90 ते 109च्या दरम्यान आहे आणि त्यांचं शेकडा प्रमाण किती आहे? 42%. उपसामान्य माणसांचा बुद्धिगुणांक 80 ते 89च्या मध्ये असतो आणि यांचं शेकडा प्रमाण किती आहे? 15% आहे. अतिसामान्य जी माणसे आहेत त्यांचा जो बुद्धिगुणांक आहे तो किती असतो? 70 ते 79च्या मध्ये असतो आणि यांचं शेकडा प्रमाण किती आहे? 9% आहे. त्याच्यानंतर अल्पबुद्धीची जी माणसे आहेत त्यांचा बुद्धिगुणांक किती असतो? 60 ते 69च्या दरम्यान आणि यांचं शेकडा प्रमाण किती आहे? 3.5% आहे. आणि जी मंद बुद्धीची जी माणसे आहेत त्यांचा गुणांक जो बुद्धिगुणांक आहे तो किती असतो? 40 ते 59च्या दरम्यान असतो आणि यांचं शेकडा प्रमाण किती आहे? 1.5% आहे. आणि जी जड बुद्धीची माणसं असतात त्यांचा जो बुद्धिगुणांक आहे तो 20 ते 39च्या दरम्यान असतो आणि यांचा जो शेकडा प्रमाण आहे
पर्सेंटेज ते किती आहे 1.5% आहे. आणि सर्वात शेवटी निर्बुद्ध माणसे यांचा जो बुद्धिगुणांक आहे तो 20 पेक्षा कमी असतो आणि यांचं जे पर्सेंटेज आहे ते पण 1.5% आहे. तर यामध्ये काही गोष्टी पर्सेंटेजच्या बाबतीत समान आहेत, त्या आपल्याला इथं चांगल्या आठवणी ठेवाव्या लागतात. बघा, जी प्रज्ञावान माणसे आहेत, त्याच्यानंतर शेवटची जी 3 आहेत, मंद, त्याच्यानंतर जड आणि त्याच्यानंतर निर्बुद्ध, म्हणजे 1, 2, 3 आणि 4. तर मंद, जड आणि निर्बुद्ध तसेच प्रज्ञावान यांचं जे 100% एकूण माणसांमध्ये जे प्रमाण आहे ते 1.5% एवढं आहे. किती आहे? 1.5% आहे. तसंच असामान्य, ठीक आहे, असामान्य आणि त्याच्यानंतर कोण? अल्पबुद्धी. असामान्य आणि अल्पबुद्धीची जी माणसे आहेत त्यांचं जे शेकडा प्रमाण आहे, असामान्य आणि ही अल्पबुद्धी यांचं प्रमाण किती आहे? 3.5% आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कोणती आणखी समानता आहे? कुशाग्र. ठीक आहे, कुशाग्र आणि अतिसामान्य. कोणते? कुशाग्र आणि अतिसामान्य यांचं जे शेकडा प्रमाण आहे ते किती आहे? 9% आहे. त्याच्यानंतर आणखी कोणती समानता आहे का? आणखी एक समानता कुठं दिसते आपल्याला? इथं दिसते की शीघ्र बुद्धीची जी माणसे आहेत आणि उपसामान्य बुद्धीची जी माणसे आहेत त्यांचं पर्सेंटेज हे किती आहे? 15% आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, वाचनात दोष असणे याला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? वाचनातील दोषाला डिस्लेक्सिया असे म्हणतात. विधाने पहा. सर्जनशीलतेत नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश होतो. सर्जनशीलता मर्यादित स्वरूपाची असते. सर्जनशीलता जन्मजात व प्रशिक्षणक्षम असते. तर यातील कोणतं विधान तुम्हाला चुकीचं वाटतं का कोणतंही विधान चुकीचं वाटत नाही? त्याचं उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे. बघा, सर्जनशीलता ही मर्यादित असते असे म्हटलेलं आहे, पण ही मर्यादित नसते, तर ती कशी असते? अमर्याद असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सर्जनशीलता सार्वत्रिक स्वरूपाची असते. सर्जनशीलतेत कल्पना महत्त्वपूर्ण असतात. यातील कोणता भाग तुम्हाला चुकीचा वाटतो? कोणता वाटतो का वाटत नाही? तर उत्तर आहे संपूर्ण विधान बरोबर आहे. बघा, सर्जनशीलता ही सार्वत्रिक स्वरूपाची असते, बरोबर आहे. सर्जनशीलतेत कल्पना महत्त्वपूर्ण असते, हे पण बरोबर आहे. तर सर्जनशीलतेबाबत इथं जे काही विधाने दिलेली आहेत, वैशिष्ट्ये दिलेली आहेत, ती तुम्ही चांगली आठवणी ठेवा. यावर प्रश्न पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. की सर्जनशीलतेत नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश असतो. सर्जनशीलता ही अमर्याद स्वरूपाची असते. सर्जनशीलता जन्मजात तसेच प्रशिक्षणक्षम असते. त्याचबरोबर सर्जनशीलता सार्वत्रिक स्वरूपाची असते आणि सर्जनशीलतेत कल्पना महत्त्वपूर्ण असतात. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे मानसिक वय असते, ही संकल्पना मांडणारा पहिला मानसशास्त्रज्ञ कोण? कोण? तर त्यांचं नाव आहे अल्फ्रेड बिने. अल्फ्रेड बिने यांनी सर्वप्रथम असं प्रतिपादित केलं किंवा मांडलं की प्रत्येक व्यक्तीचे जे स्वतःचे असे मानसिक वय असते. मॅकडुगल यांनी स्मरणाची व्याख्या कशी केली आहे? मॅकडुगल यांची स्मरणाची व्याख्या कशी? तर पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय, अशी मॅकडुगल यांनी स्मरणाची व्याख्या केली आहे. पुढचा प्रश्न आहे, वाचलेली किंवा पाहिलेली वस्तू, घटना, व्यक्ती ओळखणे म्हणजे प्रत्यावाहन होय. दुसरं विधान आहे, अनुभवलेली घटना किंवा विषयाची माहिती आठवून सांगण्यास प्रत्याभिज्ञान म्हणतात. तर या दोन्ही व्याख्या किंवा विधानाविषयी तुम्हाला काय वाटतं? दोन्ही चूक आहेत, दोन्ही बरोबर आहेत का दोन्हीपैकी एक चूक आहे? याचं उत्तर आहे दोन्ही चूक आहेत. कारण हे जे शब्द आहेत प्रत्याभिज्ञान आणि प्रत्यावाहन हे चुकीच्या ठिकाणी ठेवलेले आहेत. यांना काय करायचं आहे की त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर होतील. म्हणजे काय करायचे? दोन्हीची जागा चेंज करायची आहे.
बघा, वाचलेली किंवा पाहिलेली वस्तू, घटना, व्यक्ती ओळखणे याला प्रत्याभिज्ञान म्हणतात. ठीक आहे. आणि अनुभवलेली घटना किंवा विषयाची माहिती आठवून सांगण्याला प्रत्यावाहन असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हेतुपूर्वक कार्य करणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली? कोणी केली? वेशलर यांनी केलेली आहे. हेतुपूर्वक कार्य करणे, तर्कशुद्ध विचार करणे, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, ही व्याख्या वेशलर यांनी केली आहे. व्यक्तीचा जागृत अवस्थेतील मनोव्यापार म्हणजे डॅश होय. व्यक्तीचा जागृत अवस्थेतील मनोव्यापार म्हणजे काय? अवधान होय. डॅश यांना संशोधनात असे समजले की 2 महिन्यांचे मूल आईच्या बोलण्याला हुंकार देऊन प्रतिसाद देते. कोणाला समजले? तर बेले यांना समजले. बेले यांना संशोधनात असे समजले की 2 महिन्याचे मूल हे आईच्या बोलण्याला हुंकार देऊन प्रतिसाद देते. पुढचा प्रश्न, मीनाला परीक्षेत कमी गुण मिळाले तेव्हा शिक्षकांनी व्यवस्थित शिकविले नाही असे ती म्हणते. हे डॅशचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण आहे? हे प्रक्षेपणचे उदाहरण आहे. मीनाला परीक्षेत कमी गुण मिळाले तेव्हा ती म्हणते की शिक्षकांनीच व्यवस्थित शिकविले नाही. हे प्रक्षेपणचे उदाहरण होय. विविध व्यवसाय अभिरुचींच्या तुलनात्मक मापनासाठी डॅश शोधिका वापरली जाते. उत्तर आहे कूडरची अभिरुची शोधिका. कोणती? कूडरची अभिरुची शोधिका. कूडरच्या अभिरुची शोधिकेत किती प्रश्न आहेत? किती आहेत? एकूण 168 प्रश्न आहेत. आठवणीत राहू द्या, कूडरच्या अभिरुची शोधिकेत एकूण 168 प्रश्न आहेत, जी की विविध व्यवसाय अभिरुचींच्या तुलनात्मक मापनासाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न, अभिरुची म्हणजे सुप्त अवधान, अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची. ही अभिरुची व अवधान यांची व्याख्या कोणी केली? कोणी केली? मॅकडुगल यांनी केली. मॅकडुगल यांच्या मते अभिरुची म्हणजे सुप्तावधान आणि अवधान म्हणजे कार्यकारी अभिरुची. पुढचा प्रश्न आहे, परस्पर विनिमयाशी निगडीत असलेल्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या वर्तनाला काय म्हणतात? काय म्हणतात? भाषा असे म्हणतात. बघा, शब्दांची रचना ही थोडीशी क्रिटिकल वाटते, त्यामुळं प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ नीट समजून घेणं किमान मानसशास्त्रात तरी गरजेचं ठरतं. प्रश्न काय म्हणतो? परस्पर विनिमयाशी निगडीत असलेल्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या वर्तनाला काय म्हणतात? तर भाषा म्हणतात. डॅश यांनी दीर्घकाळ प्रतिभाशाली बालकांवर संशोधन करून निष्कर्ष मांडला की प्रतिभाशाली मुले समाजाच्या सर्वच क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करतात. कोणी मांडले? टर्मन यांचा हा निष्कर्ष होय. टर्मन यांनी दीर्घकाळ प्रतिभाशाली बालकांवर संशोधन केले आणि त्यातून निष्कर्ष काढला की प्रतिभाशाली मुले ही समाजाच्या सर्वच क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करतात. पुढचा प्रश्न आहे, डॅश यांनी बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत मांडला. कोणी मांडला? थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत मांडला. व्यक्तिमत्व मापनासंबंधीची प्रक्षेपण तंत्र पद्धत कोणी मांडली? सिगमंड फ्रायड यांनी मांडली. व्यक्तिमत्व मापनासंबंधीची प्रक्षेपण तंत्र पद्धती सिगमंड फ्रायड यांनी मांडली. एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यास डॅश म्हणतात. काय म्हणतात? प्रतिपूरण असे म्हणतात. काय म्हणतात? प्रतिपूरण. एका क्षेत्रात जर यश मिळाले नाही तर त्याची भरपाई हे दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे याला प्रतिपूरण म्हणतात. पुढचा प्रश्न, शरीर व मनाची प्रक्षुब्ध उत्तेजित अवस्था म्हणजे डॅश होय.
उत्तर आहे भावना, ज्याला इंग्रजीमध्ये इमोशन असे म्हणतात. शरीर व मनाची प्रक्षुब्ध उत्तेजित अवस्था म्हणजे भावना. डॅश यांच्या मते बालक स्वतः ज्ञान निर्मिती करते. लेव्ह वॅगोट्स्की यांचं मत आहे की बालक स्वतः ज्ञान निर्मिती करते. कोहलबर्गने सांगितलेल्या नैतिक विकासाच्या एकूण अवस्था किती आहेत? उत्तर आहे 6. कोहलबर्गने सांगितलेल्या नैतिक विकासाच्या एकूण अवस्था 6 आहेत. पुढचा प्रश्न आहे डॅश यांनी मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचे प्रारूप ही उपपत्ती मांडली. नेड हर्मन यांनी मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचे प्रारूप ही उपपत्ती किंवा सिद्धांत मांडला. डॅश या व्यक्तिमत्व मापन पद्धतीत संख्यात्मक, आरेखित व कोटी श्रेणीद्वारे मापन केले जाते. उत्तर आहे पदनिश्चयन श्रेणी. पदनिश्चयन श्रेणी या व्यक्तिमत्व मापन पद्धतीत संख्यात्मक, आरेखित व कोटी श्रेणीद्वारे मापन केले जाते. विधाने पहा. कुटुंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा जैविक घटक नाही. आणि दुसरं विधान आहे व्यक्तिमत्व हे सतत विकसनशील असते. तर या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं? तर याचं उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. कुटुंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा जैविक घटक नाही आणि व्यक्तिमत्व हे सतत विकसनशील असते. पुढचा प्रश्न डॅश यांच्या मते कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. कोणाचं मत आहे? तर रॉस यांचं मत आहे. रॉस यांची ही व्याख्या आहे की कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा व वर्तनाला चालना देणारा भाषा हा महत्वाचा घटक आहे असे कोणाचे मत आहे? उत्तर आहे वॅगोट्स्की यांचं मत आहे. वॅगोट्स्की यांची ही व्याख्या पण आहे असं म्हणायला हरकत नाही की बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा व वर्तनाला चालना देणारा भाषा हा महत्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न डॅश यांच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनात्मक स्वरूपाची मांडणी करणे होय. तर उत्तर काय येईल इथं? टेलर. ठीक आहे. टेलर यांच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनात्मक स्वरूपात मांडणी करणे होय. याला सर्जनशीलता असे म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्ती समाजमान्य मार्गाने करणे यास डॅश म्हणतात. यास उदात्तीकरण असे म्हणतात. साधा आणि सिंपल आहे प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे की आपल्या इच्छा आकांक्षाची पूर्ती समाजमान्य मार्गाने करणे याला उदात्तीकरण म्हणतात. प्रश्न आहे डॅश यांनी स्मरणाची गतानुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय अशी व्याख्या केली. कोणी केली? स्टाउट यांनी केलेली आहे. स्टाउट यांच्या मते स्मरण म्हणजे काय तर गतानुभवांचे पुनरुज्जीवन होय. भावनांवर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी कोणती? भावनावर जे आपल्या भावना आहेत त्यावर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी कोणती? वृक्कस्थ ग्रंथी. पुढचा प्रश्न विधाने आहेत की अवधानामुळे आकलन होऊन ज्ञानप्राप्ती होते. अवधान ही निवडपूर्ण प्रक्रिया आहे. सर्व मनोव्यापारात अवधान आवश्यक नसते. तर यातील कोणतं विधान तुम्हाला चुकीचं वाटतं का सर्व बरोबर आहेत? उत्तर आहे तिसरे विधान चुकीचे आहे की सर्व मनोव्यापारात अवधान आवश्यक नसते असं म्हटलेलं आहे. ते इथं काय असायला पाहिजे? असते. तर जी विधाने आहेत ती बाकी याला मिळून आता बरोबर झाली की अवधानामुळे आकलन होऊन ज्ञानप्राप्ती होते. अवधान ही निवडपूर्ण प्रक्रिया आहे आणि सर्व मनोव्यापारात अवधान आवश्यक असते. पुढचा प्रश्न
एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती किती काळ लक्ष देऊ शकते यास अवधानाचे डॅश म्हणतात. काय म्हणतात? त्याला आंदोलन असे म्हणतात. एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती किती काळ लक्ष देऊ शकते यास अवधानाचे आंदोलन म्हणतात. व्यक्तीचे अवधान बाह्य किंवा आंतरिक घटकामुळे तुटणे यास अवधानाचे डॅश म्हणतात. यास विचलन म्हणतात. व्यक्तीचे अवधान बाह्य किंवा आंतरिक घटकामुळे तुटणे यास अवधानाचे विचलन म्हणतात. पुढचा प्रश्न, डॅश यांनी बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत मांडला. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न, बौद्धिक क्षमता स्वतंत्रपणे कार्य करतात हा विचार कोणी आपल्या उपपत्तीत मांडला? थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. थॉर्नडाईक यांनी आपल्या उपपत्तीमध्ये हा सिद्धांत किंवा विचार मांडलेला आहे की बौद्धिक क्षमता ह्या स्वतंत्रपणे कार्य करतात. विधाने आहेत, आर्मी अल्फा ही सामूहिक कसोटी साक्षरांसाठी वापरली जाते. दुसरं विधान आहे, आर्मी बीटा ही व्यक्तिगत कसोटी निरक्षरांसाठी वापरली जाते. तर या दोन्ही विधानाबद्दल आपलं मत काय आहे? दोन्ही विधाने बरोबर आहेत, दोन्ही चूक आहेत का कोणतं तरी एक चूक आहे? त्याचं उत्तर आहे दुसरे विधान चुकीचे आहे आणि हे विधान अंशतः चुकीचे आहे. ते कसं पाहू? बघा, पहिलं विधान बरोबर आहे की आर्मी अल्फा ही सामूहिक कसोटी साक्षरांसाठी वापरली जाते. तसेच आर्मी बीटा, ठीक आहे, आर्मी बीटा ही जी कसोटी आहे ती पण सामूहिक आहे. इथं व्यक्तिगत लिहिलेलं आहे, ती चूक आहे. तर ही पण कशी आहे? सामूहिक कसोटी आहे जी निरक्षरांसाठी वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे, डॅश कालावधीत बालक गुप्त भाषा वापरू लागते. उत्तर आहे कुमारावस्थेत. कुमारावस्थेत बालके गुप्त भाषा वापरू लागतात. सर्वसामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे यास डॅश म्हणतात. काय म्हणतात? यालाच समावेशक शिक्षण असे म्हणतात. सर्वसामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच समावेशक शिक्षण देणे. पुढचा प्रश्न, कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यास प्रतिभावान बालक म्हणतात. ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या हॅर्विंगहर्स्ट यांनी केली आहे. कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यास प्रतिभावान बालक म्हणतात. ही व्याख्या हॅर्विंगहर्स्ट यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, अभिक्रियाशीलता, निर्णय शक्ती, आकलन क्षमता व समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या डॅश यांची आहे. कोणाची आहे? ही व्याख्या अल्फ्रेड बिने यांची आहे. अभिक्रियाशीलता, निर्णय शक्ती, आकलन क्षमता व समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशी व्याख्या अल्फ्रेड बिने यांनी केली. संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासात समतोल राखण्याचे काम कोणती ग्रंथी करते? संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासात समतोल राखण्याचे काम थायमस ग्रंथी करते. डॅश यांनी सर्वप्रथम मानवी शरीररचना व स्वभाव वैशिष्ट्ये यातील सहसंबंध शोधला. कोणी शोधला? शेल्डन यांनी सर्वप्रथम मानवी शरीररचना व स्वभाव वैशिष्ट्ये यातील सहसंबंध शोधला.